ते पहा बाळाचा लाळ कर. ते तिच्या बाबासारखीच होते. पोळाला असं खिसता येते का? कसं खिसायचं? कसं परत कर सोना, परत कर. ओले बापले, भूक लागली म्हणून काम करणं सुरू आहे का? हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे शुक्रवार, आज एकादशी आहे. आम्ही खाटूश्यामच्या मंदिरात सुद्धा जाणार आहे. आणि आधी आता मी जे बोलली होती ना, ते बाळाचा ड्रेस आणि साडी, सो आम्ही मामीकडे जातोय आणि तिकडलं जर शेअर करू शकलं तर ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते. तिथे छोटासा बाळ आहे आणि प्रिशू त्या बाळासोबत खेळेल की नाही माहिती नाही, सो ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. आणि आज आम्ही मंदिरात जाणार आहे जसं तुम्हाला सांगितलं, सो तिकडलं सुद्धा शेअर करते. आज फाल्गुन एकादशी आहे आणि मंदिरामध्ये गर्दी असते, पण आमची खूप जास्त इच्छा होती. खरं तर काय होतं ते निशान यात्रा होती आज, पण मला नाही शक्य झालं कारण त्यासाठी हे पाहिजे होतं काय, त्यासाठी लाल पिवळी साडी पाहिजे होती जी माझ्याकडे नाही आहे. त्याच्यामुळे नाही तर माझी त्यात जायची सुद्धा खूप इच्छा होती. पुढल्या वर्षी नक्की जाईल. सो चला आता पटापट आवडते. आईची वेणी वगैरे घालायची आहे, त्यासाठी थांबलोय. बाकी काय होते ते पुढे शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. काय पाहिजे? आईस पाहिजे. कुठे आईस? याच्यामध्ये आईस पाहिजे. संपलं पिल्लू आईस. आईस्क्रीम मागत आहे. तिला आता आईस्क्रीम पाहिजे. आम्ही आत्ताच आईस्क्रीम खाल्लो, सो तिला सुद्धा आईस्क्रीम पाहिजे. असं ती आईस्क्रीम मागणं चाललंय तिचं. बागाचं खाली टाकते असं आहे. चाललो आपण दूर जाते. कोणाकडे? बाळ. ते पहा बाळाचा लाळ कर. ते तिच्या बाबासारखीच होते. पिशू बाळाचा लाळ कर. कुठे आहे जेवण? वरण भात तिकडे आहे. जा माग वरण भात आण जा. तो मी शॉपला आलेली, तिकडे जाऊन आली माझ्या बहिणीकडे. तिला ते साडी वगैरे सर्व दिलं. आता ना नेमकं मला शूट करायचं होतं, त्याच्यामुळे मी आईला बोलली होती की प्रिशूची आणि तिची मस्ती मी शूट करते, त्याच्यामुळे मी सोबत येईल तेव्हाच जा. पण झालं असं की आम्ही तिच्यासाठी जो ड्रेस घेऊन गेलो ना, तर तो ड्रेस घालून बघायचा होता आम्हाला तिला. त्याच्यामुळे मग तिचा ड्रेस काढला आणि मग नंतर काही तिने परत तिचा ड्रेस घालूच दिला नाही. आणि आम्ही जो ड्रेस नेलेला होता ते तिला छोटा झाला, सो आमचं त्याच्यामुळे डिसमूड झालं. आणि प्रिशूची आणि तिची मस्ती शेअर करते म्हटलं. प्रिशू तिला जवळ घेत होती, प्रिशूच्या मांडीवर तिला बसलं तर प्रिशू तिचा खूप छान लाळ करत होती. मला ते सर्व शेअर करायचं होतं, पण ह्याच्या आधी ना मी प्रिशूला जे शॉर्ट घालते पॅन्टीज, तर त्याच्यामुळे काय झालं, ते प्रिशूला व्हिडिओमध्ये जेव्हा घेतलं, मग यूट्यूबनी माझे 2-3 व्हिडिओ ब्लॉक केले. चाइल्ड सेफ्टीमध्ये येत नाही असं म्हणून त्यांना वाटलं की माईट बी मी प्रिशूला घातलेलंच नाही आहे खालून काही असं. पण ते शॉर्ट पॅन्टीज होत्या त्याच्यामुळे. आणि मग त्याच्यामुळे मी प्रिशूला लॉंग पॅन्ट घालूनच, आता प्रिशूला गरमी खूप जास्त होते म्हणून ती लॉंग पॅन्ट ठेवतच नाही. आणि मी तिला डायपर यूज नाही करत. मग लॉंग पॅन्ट जर खराब झाले तर मग ते धुवायला खूप भारी जाते, शीचे वगैरे जर डाग असले तर. आणि त्याच्यामुळे मग मी ते लॉंग पॅन्ट घालत नाही. म्हणून मग व्हिडिओमध्ये एकतर तिला घेणं कमी करते किंवा मग लॉंग पॅन्ट असला तरच तिला घेते असं, कारण ते व्हिडिओ ब्लॉक होतात. मग म्हणूनच आज मी तिच्या मुलीचा सुद्धा व्हिडिओ घेऊ नाही शकली, कारण तिने कपडे घातलेले नव्हते. म्हणजे डायपर घातलेलं होतं पण वरचं तिचं काढलं होतं आम्ही तिला ड्रेस घालायला. सो मग त्याच्यानंतर तिने परत तिचा ड्रेस घालूच दिला नाही जो काढला आम्ही तो. त्याच्यामुळे मग आम्ही तिथे काही शूट नाही करू शकले. जे छोटंसं शूट करू शकले ते तुम्हाला दाखवलं. ते झाल्यानंतर मी शॉपला आली. माझी शॉपची पूजा वगैरे छान आटपली आणि माझं जे काम होतं ते आटपून घेतलं, कारण काही व्हिडिओज अर्जंट एडिट करायचे होते. घरी ते करणं होत नाही. आता आम्हाला श्रेयाची तब्येत अजिबातच ठीक नाही आहे. अचानक तिला सकाळपासून त्रास व्हायला लागला. सकाळी तर आम्ही एवढं घाबरलो की तिला अचानक काय झालं. तिने भगरचा एक घास खाल्ला आणि नंतर तिला खूपच डेंजर व्हायला लागलं. तिने लोणच घेतलं. सो तिला आता संध्याकाळी आता दवाखान्यात न्यायचं आहे. प्लस आम्हाला खाटूश्यामच्या मंदिरात सुद्धा जायचं आहे. एकादशी आहे तर फाल्गुन एकादशी आहे आज. आणि काल माझं स्वामींच्या मंदिरात जायचं राहून गेलेलं होतं. सो मी बोलली होती की स्वामी उद्याला मी तुमच्या मंदिरात येतेच. तर
ते आता कसं काय होतं माहिती नाही, गाडीवर ट्रिप्सी अजिबात नाही चालवता येत, कारण तिघीसुद्धा म्हणजे जर तिघीही जणी जर 2 पाय टाकून बसणाऱ्या असल्या ना की मग चालवता येते. पण आई 1 साईड बसते, श्रेया 2 पाय टाकून बसते, त्यात प्रिशूला सुद्धा सोबत न्यायचं आहे आणि मी गाडीवर, सो ते मॅनेज होणार नाही. त्याच्यामुळे आईचं कॅन्सल होतं आहे आणि तिचं ते नेहमीचंच आहे. म्हणजे जर कुठे जायचं असं प्लॅन काही बनला की तिचं वेळेवर काही ना काहीतरी असतंच. आज तिचं मंदिरात भजन होते, नंतर मग आता तिला आम्हाला दोघीला जेवायचं नाही, आईला आणि मला, पण श्रेयासाठी स्वयंपाक करायचा आहे. चला आता मी घरी जाते आणि घरी गेल्यानंतर मग कसं काय करायचं ते मॅनेज करते, त्याच्यानंतर तिकडे जाते. बाकी काय होतं ते तुमच्याबरोबर शेअर करते. मंदिर खरंच खूप सुंदर आहे ते सतीधाम मंदिर, आणि स्वामींचं मंदिर सुद्धा खूप छान आहे. गुरुवारी तर गर्दी असते, पण आज गर्दी नसेल, सो मी शूट करून तुम्हाला दाखवू शकते. सो चला आता मी घरी जाते, खूप बडबड झाली आणि बाकी काय होतं ते पुढे शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट. सो मी घरी आले आणि घरी आल्यानंतर मला खूप खुशी झाली, कारण प्रिशूचा आणि माझ्या दोघींचा ड्रेस सेम झालेला होता. तर इथे मी बोलत होती, पण झालं असं की आईचा फोन सुरू होता आणि आई आणि बाबा खूप मोठ्याने बोलतात, त्याच्यामुळे मला मग ते असले की व्हॉइस ओव्हरच करावं लागतं. कोइन्सिडेंटली आमचं मस्त ट्विनिंग झालंय दोघी मायलेकीचं फर्स्ट टाइम नाही, याच्या आधी सुद्धा झालाय, पण आता पटकन निघायचं आहे कारण खूप लेट झालाय. मला नाही वाटत मला मंदिर उघडे मिळतील, पण तरी सुद्धा जाऊन बघूया. तर ना आम्ही इथे फायनली मंदिरात पोहोचलेलो आहे. खाटू श्यामचं मंदिर आहे आणि खूप छान वातावरण होतं, खूप जास्त गर्दी होती. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्या प्रिशूचं असं आलू खिसायचं चाललेलं आहे. कोणाला असं खिसता येते का? कसं खिसायचं? कसं परत कर शोना, परत कर. ओले बापले, भूक लागली म्हणून काम करणं सुरू आहे का? भूक नाही लागते आम्हाला आता. शोनुड तो हा दिसतो. सो आम्ही घरी आलोय आणि खूप जास्त गर्दी होती फाल्गुन एकादशी असल्यामुळे, आणि जवळपास खूप लोक होते आणि तिथे खाटूची भजनं सुद्धा सुरू होती. जेवढं झालं तेवढं मी शूट केलं, कारण प्रिशू सारखी खाली उतरून पळत होती. प्रिशूला कुठे नेणं म्हणजे खूप रिस्की आहे आता, कारण प्रिशू अजिबात एका जागी राहत नाही. तर आता चला, तिला भूक लागली आहे, सो पटकन तिला जीव घालते, तोपर्यंत उसळही तयार होते. आईला मला दोघीला एकादशी आहे आणि आता हे सर्व काढायचं आहे मला. हे काढते, थोडीशी फ्रेश वगैरे होते, त्याच्यानंतर बाकी पुढे शेअर करते. आणि आईचं लहान बाळ बघा, लहान बाळ जिला बरं नाही आज, आणि हे पहा प्रिशू जेलसी आईने बाळाला जवळ घेतलं आईच्या. मेकअप रिमूव्ह करते पूर्ण आधी आणि बाकी तुमच्या बरोबर मग पुढे बोलते. सो आता आमची जेवणं वगैरे सर्व झाली. प्रिशूला झोपून देते म्हटलं, त्याच्यानंतर व्हिडिओमध्ये ते लहान बेबीचा जे दाखवणार होते ते दाखवते, पण प्रिशू काही झोपतच नाही आहे. ती मला तिथून बघतीये. काय आहे देश नाही आहे माझ्याकडे. किती हुशार आहे ती, बरोबर माझ्याकडे तिला पॉलिथिन दिसली नाही तर मला म्हणते देश. हो बेटा तिकडे लक्ष ठेव तू. सो एक उंदीर आहे, तो उंदीर पायऱ्यावरून बरोबर येतो. तिला म्हटलं त्याच्याकडे लक्ष ठेव. असो, आज ना मी प्रिशूसाठी हा ब्रश सुद्धा आणलेला आहे. आता एवढे दिवस असं होतं की आम्ही तिला ब्रश यूज करत नव्हतो. आता टी व्ही सुरू आहे, तुम्हाला त्याच्यामुळे त्याचा आवाज येत असेल, पण प्लीज त्याला इग्नोर करा. तर मी खूप जणांना विचारलं, ज्यांना छोटे बेबीज आहेत त्यांना, स्पेशली ज्यांची बेबी प्रिशूपेक्षा मोठी होऊन गेलेले आहे किंवा प्रिशू एवढी आहे त्यांना, तर त्यांनी मला हेच सजेस्ट केलं की हा ब्रश यूज करायचा. हो बेटू हो. सो हा असा ब्रश आणला आहे मी मेडिकलमधूनच आणला मी, ऑनलाईनवर वगैरे घेतल्यापेक्षा, कारण बाळाचा प्रश्न आहे त्याच्यामुळे, आणि खूप सॉफ्ट असतो हा. सो मला आता रिग्रेट होत आहे की मी हा आधी का नाही आणला. आणि हा ना 3 महिन्याच्या बाळापासून आपण कधीही यूज करू शकतो, पण मला खूप लेट झाला आहे आणायला. सो आता हा मी उद्यापासनं प्रिशूला यूज करेल. सो आज हा ब्रश आणला मी त्याच्यासाठी. आणि आणखी सुद्धा थोडी बाहेर गेली होती तर काही घेऊन आली, आता ते मी नंतर कधी सांगेल. तर
मंदिरामध्ये खूप जास्त गर्दी होती, त्याच्यामुळे मग मी तिथलं जास्त काही शूट नाही करू शकले. आल्यानंतर बाकी सर्व आमचं खाणंपिणं आटोपलं असं. तर आता मी तुम्हाला फायनली ड्रेस दाखवते, जो आम्ही चेंज करून आणलेला आहे. विशून इकडे नाही बघितलं पाहिजे, तुम्हाला पटकन दाखवते मी. सो असं हे आहे. तर हे वरचं टॉप आहे आणि हे तिला होईल, कारण आम्ही जो आणलेला ना तो तिला गळ्यातून खाली जात नव्हता. सो हा तिला होईल. हे पहा असा टॉप आहे आणि ही त्याची छान अशी मेडी आहे. तर हा तिला होऊन जाईल. मेडी तिला खरं तर आधीच्या ड्रेसची सुद्धा होत होती, पण टॉप जे आहे ते वरून आतमध्ये जात नव्हतं, त्याच्यामुळे मग आम्हाला ते चेंज करावं लागलं. आणि आजही मी 5ची टी शर्ट घातलेली आहे. तर तुम्हाला हा ड्रेस कसा वाटला ते सांगा, याच्या आधीचा कसा वाटला ते सांगा. खरं तर याच्या आधीचा जो ड्रेस आणलेला आम्ही तो श्रेयाला आणि मला प्रिशूसाठीच खूप जास्त आवडलेला होता, पण तिला मोजक्या साईजचे असे भरपूर कपडे झालेले आहेत, त्याच्यामुळे मग आम्ही तो चेंजच करून घेतला. आणि लकीली त्या दादानी हा ड्रेस दिलासुद्धा. तर चला आता हा ड्रेस बेबीला द्यायला जायचं आहे. बाकी आजचा दिवस खूप छान होता. खरोखर मंदिरामध्ये खूप जास्त गर्दी होती आणि आम्ही ठरवलेलं आहे आईने आणि मी की आम्ही नेक्स्ट जी एकादशी राहील, म्हणजे आता जी येईल शुक्ल पक्षातली एकादशी, म्हणजे आता जी येईल ती कृष्ण पक्षातली, जी झाल्यानंतरची, तर त्याला मंदिरात जाऊ निवांत आणि मग तिथे आम्हाला जे काय करायचं ते सर्व करू. कारण ना यावेळेला खूप धावपळ झाली, प्लस आम्हाला गोष्टी माहिती नव्हत्या काही, त्याच्यामुळे मग आम्ही व्यवस्थित काही करू नये शकलो पण असो. चला आता फायनली मी या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.